इयरबड्स कानात घातली, जर तो कानातला मळ कानाच्या पाळीला लागला असेल तरच त्या इयरबड्सचा फायदा होतो. कधी कधी आतमध्ये जखम होऊ शकते आणि तो समजा जर पेशंट मधुमेही असेल किंवा डायबिटिक असेल की वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. इयरबड्सनी मळ काढू नये, कारण कानाच्या पाळीचा शेप हा प्रत्येकाचा वेगळा असतो. थंड हवा असेल तर कानात कापसाचे बोळे ठेवा, तर कान जर त्या थंड हवेला एक्सपोज झाला तर कधी कधी सडनली तुमचा चेहरा वाकडा होऊ शकतो. तो लवकरात लवकर ट्रीट करावा लागतो, नाही तर ते परमनंट डिसेबिलिटी होऊ शकते. घोरणं हा प्रकार लहान मुलांच्यातही असतो, ॲडल्ट्समध्ये असतो आणि वृद्धांच्यातही असतो. घोरणं आपण जे म्हणतो की जो प्रॉब्लेम आहे हा खरोखर मोठा प्रॉब्लेम आहे. घोरण्यातून बऱ्याच वेळेला बरेच घटस्फोट झालेले आहेत. त्यासाठी आता 2-4 उपाय असतात. इयर प्लग्स वापरणं, सतत लावणं आणि सतत मोबाईल बघणं, ऐकणं वगैरे इज नॉट रेकमेंडेड एट ऑल. सारखं जर तुम्ही त्याच्यात मन गुंतवून ठेवायला लागला तर ते चुकीचंच आहे. सारखं जर इयर प्लग्स लावले, हे लावलं तर त्याच्यापासून काही कानाचे विकार होऊ शकतात. तर लहान मुलांचं कान जास्त दुखतो हे प्रमाण दिसून येतं. बऱ्याच वेळेला कानामध्ये फंगस किंवा बुरशी होते. लहान मुलांना आंघोळ घालताना कानामध्ये कापसाचा बोळा ठेवून आंघोळ घालावी. म्हणजे लहान मुलं दे आर वल्नरेबल फॉर रिपीटेड अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. ॲस्थेटिक म्हणजे की नाकाचा शेप बदललेला असेल तर तो शेप चेंज करून नाकाची प्लास्टिक सर्जरी करणं. तो ऑल ओव्हर द वर्ल्ड असं सिद्ध झालेलं आहे की 65% ऑफ द पेशंट्स हू अंडरगो रायनोप्लास्टी ऑपरेशन्स आर नॉट व्हेरी सॅटिस्फाईड, कारण त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. घशाचा कॅन्सर ते किती रिस्की आहे गोष्ट? घशाचा कॅन्सर हा पुरुषांच्या स्त्रियांच्या पेक्षा खूप जास्त आहे आणि भारतामध्ये तर तो जास्तच आहे. घशाचा कॅन्सर जो होतो तो जास्ती करून नमस्कार, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर शिशिर गोसावी सर. भारतातील असे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कान नाक घसा तज्ज्ञ, त्याचसोबत 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे मॅनेजिंग ट्रस्टी आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, संजीवन मेडिकल फाउंडेशन ENT पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आणि श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल येथील ते तज्ज्ञ आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. स्वागत आहे तुमचं शोमध्ये. थँक्यू. हेल्दी शोमध्ये मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू. तुमचं जेव्हा इंट्रोडक्शन आणि बरीच तुमच्याविषयी माहिती वाचली तेव्हा एकदम 40 वर्षाचा एवढा अनुभव, त्याविषयी बरंच काही कळालं. तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की कान नाक घसा आपण हे तिन्ही एकत्र किती महत्त्वाचे आहेत आपल्या प्रत्येकासाठीच आणि एकमेकांशी ते जोडलेले पण आहेत. सो असं म्हणतात ना सर की इयर वॅक्स जो आहे तर तो खूप एक कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांनाच आणि ते प्रत्येक वेळेस बर्ड्स वापरले जातात क्लीन करण्यासाठी वगैरे आणि एकीकडे डॉक्टर सांगतात की हे वापरू नका. ही काय संकल्पना आहे, वापरावी का नको? प्रथमतः कान नाक आणि घसा हे तिन्ही ऑर्गन्स जे आहेत ते एकमेकाला जोडलेले असतात. ते इंटरडिपेंडंट आहेत. जे बरेचसे आजार एकातून एक असे उद्भवलेले असतात. आता आपण जो प्रश्न विचारला की कानामध्ये वॅक्स का होतं आणि लहान मुलांच्यात वॅक्स जास्त का असतं आणि ते काढायचे इयरबड्सनी काढायचं का नाही, याचं उत्तर द्यायचं झालं तर युजली पेशंटने स्वतःहून कानातलं मळ काढायला जाऊ नये. एकतर पेशंट्सना जर तो त्रास होत असेल, एखाद्याला त्रास म्हणजे काय की जर कान गच्च होत असेल, ब्लॉक होत असेल, कानात खूप खाज येत असेल किंवा कानामध्ये खूप दुखत असेल, पेन होत असेल, तरच त्यांनी तो काढण्यासाठी प्रयत्न करावा आणि तो प्रयत्न सहसा स्वतः करू नये, तज्ज्ञांच्याकडे जाऊन तो काढून घ्यावा. इयरबड्स जर कानात घातली आणि समजा जर इयरबड्स कानात घातली, जर तो कानातला मळ कानाच्या पाळीला लागला असेल तरच त्या इयरबड्सचा फायदा होतो. परंतु जर ते वॅक्स किंवा मळ जर कानामध्ये, कानाच्या कॅनलमध्ये इम्पॅक्टेड होऊन बसला असेल आणि जर आपण ते बर्ड्सनी काढायला गेलो तर तो मळ बाहेर निघायच्याऐवजी आतच जाऊ शकतो आणि कानाच्या पडद्यावरती प्रेशर येऊ शकतं, जेणेकरून पेशंटचं पेन आणखीन वाढू शकतो. त्यामुळे त्यांनी तज्ज्ञांच्याकडे जाऊन कानातलं मळ काढून घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. आणि इयरबड्सनी मळ काढू नये, कारण कानाच्या पाळीचा शेप हा प्रत्येकाचा वेगळा असतो आणि पेशंट्सना माहीत नसतं की आपल्या कानाच्या पाळीचा शेप कसा आहे आणि बऱ्याच वेळेला ते विचित्र पद्धतीने आत घातलं तर कधी कधी आतमध्ये जखम होऊ शकते आणि तो समजा जर पेशंट मधुमेही असेल किंवा डायबिटिक असेल तर ते डायबिटीस असेल आणि तिथं आतमध्ये जखम झाली तर तिथं आणखी वेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, जे एक्सटर्नल ओटायटिस म्हणजे कानाच्या पाळीला सूज येणं, तिथं पू येणं, जे कानातला मळ काढायचा राहिला बाजूला पण इतरच आजार जास्त प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्याकडे जाऊन कानातलं मळ काढून घेणं हे
व्यवस्थित होईल. हो, काही काही वेळेस काय होतं की काही जण अशीच बसल्या बसल्या ती माचीसची काडी असेल किंवा पिन असेल, बॉबी पिन असेल, तर ते पण टोकरत बसतात कान, तर ते ते पण तर आणखीन चुकीचं आहे. पिन तर अजिबात कानात घालू नये, कारण कानाच्या पाळीला त्याच्यापासून जखम होऊ शकते. कधी कधी कानातला मळ नसेल, आणखीन विनाकारण कानात खाज येते म्हणून जर काडी घातली, टाचणी घातली, पिन घातली तर डायरेक्टली कानाच्या पडद्यावरती जखम होऊ शकते. बरेचसे पेशंट आम्ही बघितलेले आहेत की कानातला मळ काढणारे भोंदू बाबा हे ENT सर्जनच्या दवाखान्याच्या बाहेर बसलेले असतात. अरे बापरे. आणि ते 2 रुपयाला 5 रुपयाला कानातलं मळ काढून द्यायचं नाटक करून पेशंट्सना फसवतात. बऱ्याच वेळा ते कानामध्ये स्वतःच्या हातात लपवलेला किडा कानात घालतात आणि तो किडा काढून त्यांना दाखवतात पेशंटला की तुम्हाला कानातमध्ये जी खाज येत होती किंवा कानात जे पेन होत होतं हा किडा गेल्यामुळं होत होतं, आणि तो बरोबर किडा काढून त्यांना त्यांच्या हातात देतात. ही जादूगिरी असते, ट्रिक असते त्यांची. त्यामुळे या भोंदूबाबांच्या नादाला कुणी लागू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे असे लोक पूर्ण भारतभर पसरलेले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. डॉक्टर, आपण जर बघायला गेलं तर लहान मुलांचं कान जास्त दुखतो हे प्रमाण दिसून येतं. तसं बघायला गेलं तर अडल्ट्स जे आहेत तर त्यांच्या तुलनेत लहान मुलांची सारखी कान दुखण्याची का गोष्ट होते? लहान मुलांच्यात कान दुखायचं प्रमाण असं असतं की एक तर आत्ता सांगितल्याप्रमाणे मळ होऊ शकतो, कानामध्ये मळ झाला असेल तर दुखू शकतं. बऱ्याच वेळेला कानामध्ये फंगस किंवा बुरशी होते, त्याच्यामुळे कान दुखू शकतो. त्यामुळे लहान बाळांची काळजी घेणं हे आईचं सगळ्यात प्रथम कर्तव्य आहे. लहान मुलांना आंघोळ घालताना कानामध्ये कापसाचा बोळा ठेवून आंघोळ घालावी, अन्यथा जर ते घाणेरडं पाणी कानात जर गेलं तर त्यापासून कानात बुरशी होते आणि बुरशी झाल्यानंतर सुद्धा कान दुखायला लागतो. त्यानंतर त्याच्यातून मळ, बुरशी हे सगळं होऊ शकतं आणि कान दुखतात. हे झालं एक कारण. दुसरं कारण असते की लहान मुलं दे आर वल्नरेबल फॉर रिपीटेड अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स. हे नाक, घसा, स्वरयंत्र हा जो रेस्पिरेटरी ट्रॅक असतो या तिथं लहान मुलांना बऱ्याच वेळेला लवकर इन्फेक्शन होतं. आणि साधारण वय गट 3 ते 9 या दरम्यानची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये नाकाच्या मागच्या बाजूला किंवा घशाच्या आतल्या बाजूला एक ॲडिनॉइड नावाची ग्रंथी असते. ती ग्रंथी जर वाढली असेल तर त्याच्यामुळे मुलं ज्या वेळेला झोपतात त्यावेळेला तो श्वास तटला जातो. त्यामुळे मुलांचं तोंड उघडं राहतं, तोंडातून लाळ येते, उशी असते ती भिजते, मुलं जास्त घोरायला लागतात आणि त्याच्यापासून त्यांना इन्फेक्शन्स होतात. आणि त्यामुळं ते जे इन्फेक्शन असतं ते नाकाच्या मागच्या बाजूला असलेल्या ॲडिनॉइडच्या ग्रंथीपासून निघणारी जी युस्टेशन ट्यूब असते ती कानाकडे जाते आणि ती मध्यकर्णात उघडते आणि ते इन्फेक्शन सगळं घशातून कानाकडे जातं आणि कानाच्या मध्यकर्णामध्ये साठून राहतं. त्याला सिरस ओटायटिस मीडिया म्हणतात. त्यामुळे तो द्रव पदार्थ कानाच्या पडद्यामागं साठला जातो आणि द्रव पदार्थ कानाच्या पडद्यामागं साठला की प्रेशरमुळं कान दुखायला लागतो. मग बऱ्याच वेळेला कानाच्या पडद्याला सूज होते, त्याला ॲक्यूट ओटायटिस मीडिया म्हणतात. म्हणजे कानाचा पडदा एकदम लाल होतो आणि त्याच्यामुळे मुलं रडायला लागतात, कान दुखायला लागतो. त्यामुळे सर्दी, पडसं, खोकला आणि अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन हे लहान मुलांच्यात प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे त्यांच्यात कान जास्त दुखतात. ओके. आपण कान स्वच्छ करण्याबद्दल मगाशी बोललो, तर किती दरम्यान त्याचा एक साधारणतः कालावधी असावा? कधी कधी आपण जाऊ शकतो डॉक्टरांकडे स्वच्छ करण्यासाठी? कानातला जर मळ घट्ट असेल आणि तो जर निघत नसेल, आणखीन पेशंटनी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वतः काढायचा प्रयत्न करू नये, त्यांनी डॉक्टरांच्याकडे जावं. आणि त्यामध्ये डॉक्टरांच्याकडे जाण्याच्या आधीसुद्धा जी कॉमनली मिळणारी मेडिसिन आहेत, जी सॉलिवॅक्स, वॅक्सिक्लीन किंवा वॅक्सॉल, हे जर ड्रॉप्स कानामध्ये टाकले तर तो जो मळ घट्ट असतो, इम्पॅक्टेड वॅक्स म्हणतो आम्ही त्याला, दगडासारखा झालेला घट्ट मळ असतो, हे ड्रॉप्स टाकल्यानंतर तो मळ मऊ होतो, पातळ होतो, जेणेकरून तो डॉक्टर्सना सुद्धा काढायला सोपं पडतं. समजा मळ घट्ट असेल तर डॉक्टर्सना सुद्धा काढताना त्रास होतो आणि काढताना त्रास होतो डॉक्टर्सनाही आणि पेशंट्सनाही पेन होऊ शकतं, दुखतं. त्यामुळं मळ सॉफ्ट करणं आणि त्यानंतर तो मळ काढणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. मळ काढायला 3-4 प्रक्रिया असतात. एक तर तुम्ही सक्शन मशीननी ते जे सॉफ्ट झालेला मळ असतो तो सक आउट करू शकता. दुसरं वॅक्सचे हुक असतात, ते हुकनी तज्ज्ञांनी बरोबर त्या हुकमध्ये त्या वॅक्सला पकडलं तर ते वॅक्स बाहेर येऊ शकतं. किंवा फोर्सेप्स असतो, मळ पकडायचा फोर्सेप्स, त्यांनी सुद्धा तो मळ बाहेर काढला जाऊ शकतो. आणि तो काढल्यानंतर कान सलाईन टाकून स्वच्छ केला की कानाचा पडदा व्यवस्थित दिसतो, पेशंटची तक्रार कमी होऊन जाते.
जर समजा आपल्याला आता आपण म्हणतो की काही सिम्पटम्स दिसतात की कानात खाज येते किंवा सारखं ऐकू येत नाही किंवा गच्च झाल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण जाऊ शकतो डॉक्टरांकडे. हो. पण इतर वेळेस पण आपण जाऊन एकदा असं क्लिअर करून घेऊ शकतो का क्लिनिंग प्रोसेस? जर तक्रार असेल, कानामध्ये खाज येत असेल किंवा कानामध्ये पेन होत असेल तर निश्चित डॉक्टरांच्याकडे जाणं आवश्यकच आहे. काही तक्रार नसेल किंवा काहीच नसेल तर काही जायची आवश्यकता नाही आहे नाहीये. किंवा कानात काही घालायचं सुद्धा कारण नाही. ओके. असे बरेच जण असतात आपल्या आजूबाजूला की ज्यांना सारखीच सर्दी नाहीतर खोकला होतच असतो. तो खूप जुनाट आजार असतो त्यांचा. तर कशामुळे होतो आणि तो बरा होतो का कायमचा त्याबद्दल? आता म्हणजे आपल्याला सर्दीबद्दल विचारायचं आहे. त्याला आपण आता ॲलर्जी म्हणतो बऱ्याच वेळेला, म्हणजे हा कॉमनली वापरला जाणारा शब्द आहे. नाकाचे पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांच्या तक्रारी ज्या असतात त्या मुख्यत्वे करून एकतर नाकातून शिंका येतात, नाकातून पाणी येतं, नाक गच्च होतं, दोन्ही बाजू गच्च होतात, कधी उजवी बाजू गच्च होते, मग ती क्लिअर होते, डावी बाजू गच्च होते, त्याला नेझल सायकल म्हणतात. हे असं रिपीटेडली चालू असतं. नाक गच्च झाल्यामुळे तोंड उघडं राहतं, मग तोंडाने श्वास घ्यावा लागतो, डोकं दुखतं. या सगळ्या तक्रारी असतात नाकाच्या, या बेसिकली ॲलर्जीशी संबंधित असतात. किंवा नाकाच्या मधलं जे हाड असतं ते बऱ्याच वेळेला वाकडं झालेलं असतं, अनुवंशिक असतं, लहानपणापासूनच ते वाकडं झालेलं असतं. किंवा लहानपणी खेळताना क्रिकेटचा बॉल लागला, फुटबॉल लागला, ॲक्सिडेंट झाला, कुणी मारला असेल नाकावरती तर ते नाकाचं हाड वाकडं होऊ शकतं आणि एका साईडला बेंड झालं की मग ते ब्लॉकिंग होतं, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन होतं आणि श्वास घ्यायला तक्रार सुरू होते. ओके. मग यासाठी काय करता येऊ शकतं की सारखाच जर एखाद्याला आजार असेल सर्दीचा, तर सर्दीचा जर असा आजार असेल तर पहिल्यांदा मेडिसिन्स देऊन सर्दी कमी होती का हे बघितलं जातं. ती नेहमी दिली जाणारी मेडिसिन्स म्हणजे अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणतात. ओके. की त्याच्यात 2-3 प्रकारची मेडिसिन्स असतात. लेव्होसिट्रिझिन, सिट्रिझिन, फेक्सोफेनेडिन या गोळ्या दिल्या जातात जेणेकरून नाकातली ॲलर्जिक मेमॅटोझोन किंवा मॉन्टेलुकास्ट या गोळ्या दिल्यानंतर नाकातलं जे मांस फुगलेलं असतं आणि ॲलर्जी झालेली असते त्या ॲलर्जीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शिंका आणि पाणी कमी होऊ शकतं. ओके. 2 प्रकार असतात. एक तर मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन की जे नाकाचं हाड वाकडं झाल्यामुळं झालेलं हे होतं की श्वास घ्यायला त्रास होतो. दुसरं असतं ॲलर्जी. ॲलर्जी म्हणजे नाकाच्या लॅटरल साईडला दोन्हीकडं जे नाकातलं मांस फुगलेलं असतं ते फुगून त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ब्लूइश कलरेशन होतं. त्याचा जो पुढचा पोर्शन असतो तो निळसर होतो आणि त्याच्यामुळे तिथे ॲलर्जीचं प्रमाण जास्त असतं. आणि त्याचे जे सिम्पटम्स असतात ते शिंका येणं, पाणी येणं. नाकाचं हाड वाढलं असेल तर तक्रार काय असते तर श्वास घ्यायला त्रास होणं. आणि तिसरा पोर्शन असतो इन्फेक्शन. नाकाच्या बाजूला आपली गालावरची जी सायनसेस असतात त्या सायनसेसमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर त्याला सायनोसायटिस म्हणतात. आता हा इतका कॉमन वर्ड झाला आहे की पेशंट बऱ्याच वेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही विचारतो काय होतंय, काय नाही डॉक्टर, सायनसचा त्रास आहे. त्यांना काय माहीत नसतं, परंतु सायनस हा इतका रुटीन वर्ड, ॲलर्जी आणि सायनोसायटिस हे इतकं कॉमन झालेलं आहे की मग सायनोसायटिस आहे का, सायनसमध्ये इन्फेक्शन आहे का हे बघायचं असेल तर तिथला एक्सरे घेतला जातो. आणि जी सायनसेस असतात ती साधारण 6 सायनसेस असतात. कपाळावरती 2 असतात, त्याला फ्रंटल सायनस म्हणतात. इथं मध्ये एथमॉइड सायनस आणि इथे मॅक्सिलरी सायनस. ती एकमेकाला कनेक्टेड असतात आणि तिथं जर पू झाला आणि तो साठून राहिला तर त्याच्यामुळे पेशंटला डोकं दुखणं किंवा नाकात वास येणं या तक्रारी होतात. मग त्यासाठी एक्सरे काढून त्याच्यावरची ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यावरची ट्रीटमेंट जी असते तर एकतर ती पहिल्यांदा अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीहिस्टॅमिनिक आणि नोज ड्रॉप्स देऊन कमी होते का बघायचं. नाही कमी झालं तर मग त्याच्यावरती अँट्रम पंक्चर म्हणून एक प्रोसिजर असते की जी नीडल टाकून सायनसमधून पस ड्रेन केला जातो आणि त्याच्याबरोबर अँटीबायोटिक दिली जातात. कमी होतं. त्यातूनही सायनसचा प्रॉब्लेम नाही कमी झाला तर आजकाल एंडोस्कोप खाली बघून ऑपरेशन करावं लागतं. त्याला फेस म्हणतात, फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी. हे आजकाल रुटीनली केलं जाणारं ऑपरेशन जगभर केलं जातं. त्याला फेस असं म्हणतात, FESS. आणि ते TV वरती बघून एंडोस्कोपच्या साहाय्याने केलं जातं. काही पेशंट असे असतात ना की त्यांना हा जर सारखाच प्रॉब्लेम होत असेल, समजा जुनाट आजार आहे सर्दीचा वगैरे, तर स्वतःच्याच माहितीने मेडिकलमध्ये वगैरे जायचं आणि एखादी अँटीबायोटिक घेऊन यायची आणि ते घेतले की त्यांना थोड्या वेळापुरतं बरं वाटतं. सो हे करणं कितपत म्हणजे योग्य आहे? ते अतिशय चुकीचं आहे. अँटीबायोटिकचा गैरवापर हा भारतात मॅक्सिमम केला जातो. इतर परदेशात जर तुम्ही गेला तर अँटीबायोटिक ओव्हर द काउंटर कधीच कोणाला दिलं जात नाही. सर्दीच्या गोळ्या दिल्या असतील किंवा एखादी क्रोसिनची गोळी वगैरे मिळेल, परंतु आपल्याकडे सर्रास जर केमिस्टकडे पेशंट गेला तर काही कारण नसताना सुद्धा अँटीबायोटिक द्या म्हणतात. केमिस्ट अँटीबायोटिक देतात
काही गरज नसते. त्याचे दुष्परिणाम इतर बॉडीच्या इतर शरीरावरती होत असतात. किडनी लिव्हरवरती त्याचे परिणाम होतात. ते लगेच जाणवत नाहीत, पण तो लॉंग टर्म त्याचे साईड इफेक्ट्स होत असतात. त्यामुळे डॉक्टरना न विचारता केमिस्टकडे जाऊन स्वतः मेडिकेशन घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. बऱ्याच वेळा ना आता काय आपण बघतोय की जनरेशन झेड आलेली आहे आणि जसे जसे आपले खूप डेव्हलपमेंट होत आहेत तसं आता इयरबड्स असतील किंवा हेडफोन हे वापरण्याचं एक खूप प्रमाण वाढलेलं आहे की काही मुलांना वाटतं की आपण खूप कूल वाटतो, याच्यामुळे कूल दिसतो म्हणून ते कायम लावून ठेवायचं. सो ह्याचं पण सारखा वापर जो आहे तर तो त्याचा बॅड इफेक्ट होतो का कानावरती? इयर प्लग्स वापरणं किंवा सतत लावणं आणि सतत मोबाईल बघणं, ऐकणं वगैरे हे इट इज नॉट रेकमेंडेड ॲट ऑल. म्हणजे सारखं जर तुम्ही त्याच्यात मन गुंतवून ठेवायला लागला तर ते चुकीचंच आहे. आणि ते किती दृष्टीने चुकीचं आहे हे सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी उत्पन्न होत असतात. परंतु आजकाल जगच असं झालेलं आहे की लोनलीनेस आलेलं आहे लोकांना. बऱ्याच वेळेला ट्रेन्समधून बसेसमधून एकटे प्रवास करत असतात, लाँग जर्नीज असतात. मग त्यावेळेला बसून काय करायचं, तर मग मोबाईल लावलेला असतो, प्लग्स लावलेले असतात आणि हे चालू असतं. एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन ज्याला म्हणतात की हे नक्की होतं का, त्याला एव्हिडन्स म्हणतात. तो एव्हिडन्स असा काही नक्की अजून तयार झालेला नाही की इयर प्लग्स लावले किंवा काय झालं तर त्याचा मेंदूवरती परिणाम होईल किंवा कानावरती परिणाम होईल. पण निश्चित सारखं जर इयर प्लग्स लावले हे लावलं तर त्याच्यापासून काही कानाचे विकार होऊ शकतात की जे कानामध्ये असं टिनिटस म्हणतात की घुई असा आवाज येत असतो सतत. तो आवाज बऱ्याच वेळेला काही पेशंट्सना जे इयर प्लग जास्त लावतात त्यांचा येत असतो. त्याच्यापासून कानाच्या ऐकण्यावरती डायरेक्ट परिणाम होईल असं काही सिद्ध झालेलं नाही आहे. किंवा त्यापासून काही चक्कर येते जास्ती किंवा असं काही होईल असं काही नाही आहे. किंवा प्लग्स लावले म्हणून कानाच्या पडद्यावरती काही परिणाम होईल असंही काही नाही. बरं, असं काही सिद्ध झालेलं नाही आहे. होय. कान, नाक, घसा म्हटलं की घसा जेव्हा एक विषय डोळ्यासमोर येतो त्याच्यात एक प्रश्न निर्माण होतो की घशाचा कॅन्सर ते किती रिस्की आहे, कशामुळे होतो, त्याच्यासाठी काय गोष्टी घशाचा कॅन्सर हा पुरुषांच्या स्त्रियांच्या पेक्षा खूप जास्त आहे. बरं. आणि भारतामध्ये तर तो जास्तच आहे. आता घशाचा कॅन्सर व्हायची कारणं अशी असतात, घसा आणखीन स्वरयंत्र हे दोन्ही एकत्र घ्या. घशाचा कॅन्सर जो होतो तो जास्ती करून गुटखा, पान, बिडी, सिगरेट, टोबॅको, गुटखा मटेरियल जे काय वेगवेगळे तंबाखूजन्य पदार्थ असतात ते खाल्ल्यानंतर जीभ आणखीन गाल याचा कॅन्सर हा अतिशय कॉमन असतो. खेडेगावात राहणारे लोक किंवा जास्त ज्यांना तंबाखूची गोळी तोंडात ठेवल्याशिवाय बरं वाटत नाही असे लोक ती तंबाखूची गोळी ठेवून गाला तिथे अशी लावून ठेवतात आणि ती 2-2, 3-3 तास ती ठेवल्यानंतर त्यांना तंद्री लागते, बरं वाटतं आणि ते एन्जॉय इट. हे रोज चालू असतं आणि रोज चालू झाल्यानंतर काय होतं की तंबाखूची गोळी तिथल्या त्वचेवर रोज तिथे ठेवल्यामुळं तिथे एक पट्टा तयार होतो आणि नंतर हळूहळू तिथला जो म्युकोजा म्हणतात तो खराब व्हायला लागतो. तिथं पांढरे पॅचेस यायला लागतात, काळे पॅचेस यायला लागतात आणि पहिले जे पांढरे पॅचेस येतात त्याला ल्युकोप्लॅकिया असं म्हणतात. ती प्री कॅन्सरस कंडिशन असते. पेशंट त्याकडे दुर्लक्ष करतात. ती गोळी ठेवायचं प्रमाण आणखीन चालू राहिलेलं असतं आणि मग त्यातून तिथं कॅन्सर होतो. हा कॅन्सर होतो जास्ती करून जीभ आणखीन गाल यांचा होतो. गुटखाचं प्रमाण असं असतं की गुटखा खाल्ल्यानंतर वरचा जो टाळू असतो त्या टाळूवरती परिणाम होतो. त्याला SMF म्हणतात, म्हणजे सब म्युकस फायब्रोसिस. सब म्युकस फायब्रोसिस म्हणजे टाळूवरती पांढरेपणा येतो, तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यानंतर पेशंटला तोंड उघडायला त्रास व्हायला लागतो. तोंड उघडता येत नाही, गिळता येत नाही, तिखट लागू देत नाही, बरेच प्रॉब्लेम्स यायला लागतात. कधीकधी ते इतकं तोंड बंद व्हायला लागतं की लिटरली पेशंट्सना काही घशामध्ये स्ट्रॉ घालून त्यातून दूध किंवा पाणी द्यावं लागतं. आणि हे मी गेल्या 40 वर्षात बघितले की 15 वर्षाच्या मुलापासून 15 ते 20 वर्षाच्या मुलांच्यात सुद्धा हे प्रमाण खूप वाढलेलं आहे जे गुटखा खूप खातात आणि त्यातून त्यांना कॅन्सर झालेले आहेत. एक प्रसंग सांगतो. एका पेशंटचं तर तोंड आणि दात असे इतके घट्ट बसलेले होते की त्याला इवन स्ट्रॉसुद्धा त्या घशात जात नव्हती. त्यावेळेला आम्ही त्यांना काय केलं असेल तर 32 त्या पेशंटचे दात काढले ॲनेस्थेशिया देऊन, जेणेकरून 32 दात काढल्यानंतर तोंड उघडं झालं आणि त्यानंतर तो काहीतरी खाऊ शकत होता किंवा गिळू शकत होता. पण दात गमावून बसला तो व्यक्ती. दात गमावून बसला परंतु जीव वाचला असं म्हणावं लागेल.
त्यानंतर त्याला आम्ही स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली, गुटखा वगैरे बंद करायला सांगितलं. परंतु गुटखा बंद केला किंवा तंबाखू बंद केला 5-5, 10-10 वर्ष खाल्ल्यानंतर, तर त्याचे दुष्परिणाम इतके झालेले असतात की 2 दिवसात ते लगेच कधीच बरं होत नाही. याची पूर्वकल्पना पेशंटला व्यवस्थित द्यावी लागते आणि आयुष्यभर त्याला सुपारीचं खांडूक किंवा इव्हन बडीशेपसुद्धा खायची नाही, स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यावी लागते. घरच्या लोकांना सांगावं लागतं, त्याच्यावर वॉच ठेवावं लागतं. कारण व्यसन जडलेलं असतं, त्यामुळे ते व्यसन लवकर जात नाही, त्यातून कॅन्सर्स होतात, घरादाराची राखरांगोळी होते, म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे एवढं काही जणांना एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत असून पण ते त्यांचं कंटिन्यू चालूच ठेवतात. याचं कारण असं आहे, एक तर आता बेरोजगारी, काम करायची इच्छा नसते, त्यानंतर गावात जागोजागी टपऱ्या तंबाखूच्या, पान, बिडी, सिगरेटच्या असतात आणि बऱ्याचशा पोरांना राजकारणात जायची इच्छा असते, कुठं काम करायची इच्छा नसते. मग पुढाऱ्यांच्या बरोबर मागं फिरायचं, त्यानंतर गुटख्याच्या दुकानापाशी यायचं, टपरीपाशी यायचं, मिसळ पाव चहा झाला की मग त्यानंतर गुटखा लागतो, पान तंबाखू लागतो. हे व्यसन जडलेलं आहे आणि दिवसभर हेच करायचं, काही काम करायचं नसतं, चालू राहतं. खरंच खूप अवघड आहेत खऱ्या गोष्टी. आता त्यांना लवकर त्या गोष्टी जितक्या कळतील तेवढं त्यांच्या आरोग्यासाठी ते चांगलं असणार आहे. कान, नाक, घसा याच्याशी संबंधित एक गोष्ट आहे सर आपल्याकडे खूपच आहे, ती म्हणजे घोरणे. सो हा आजार आहे, हे नैसर्गिक आहे आणि असं पण म्हटलं जातं की जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यात जरा घोरण्याचं प्रमाण जास्त असतं. सो याच्याबद्दल काय सांगाल? घोरणं हा प्रकार लहान मुलांच्यातही असतो, ॲडल्ट्समध्ये असतो आणि वृद्धांच्यातही असतो. लहान मुलांच्यातलं जे घोरणं असतं ते मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की 3 ते 9 वर्षाच्या मुलांच्यामध्ये ॲडिनॉइडची ग्रंथी वाढली असेल तर त्यामुळे तोंड उघडं राहतं आणि तोंडात त्यामुळे श्वास घ्यावा लागतो आणि त्यामुळे ते नाकाच्या मागच्या बाजूची जी जागा असते त्याला नेझोफॅरिंग्स म्हणतात, ते ब्लॉक झालं की त्यापासून मुलं घोरायला लागतात. ते ॲडिनॉइड काढल्यानंतर आणि एअरवे क्लिअर केला की लहान मुलांचं घोरणं निघून जातं, तो काही फारसा प्रॉब्लेम येत नाही, मुलांची तब्येत चांगली होते. आता घोरणं आपण जे म्हणतो की जो प्रॉब्लेम आहे हा खरोखर मोठा प्रॉब्लेम आहे. घोरण्यातून बऱ्याच वेळेला बरेच घटस्फोट झालेले आहेत, जे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये नुसत्या घोरण्यावरून नवरा बायकोंचे घटस्फोट झालेत, कारण त्याचा एकमेकाला त्रास होतो आणि ते एकत्र राहू शकत नाहीत आणि त्यांनी घटस्फोट घेतलेले आहेत. त्यासाठी आता 2-4 उपाय असतात. एक तर घोरणं होतं कोणाला, तर एक तर जे ओबेज असतात, स्थूल लोक असतात त्यांच्यामध्ये घोरणं जास्त असतं, कारण एक तर त्यांच्यामध्ये 3 ते 4 प्रकार असतात की ज्यामुळे घोरणं होतं. एक तर इथे जी मॅन्डिबल जे बोन असतं त्याच्या खालची जी ही जागा असते, चरबी असते, ही चरबी त्यांची खूप वाढलेली असते, त्याला आम्ही डबल चिन म्हणतो. म्हणजे असं जर तुम्ही केलं तर त्यांची इथं असं ते मांस आलेलं असतं, ते आलं की तो असा हा सगळा सुजलेला असतो आणि त्याच्यामुळं मग मॅन्डिबल आणि घसा असा वर सरकला जातो थोडा, ते एक कारण असतं. दुसरं, त्या लोकांची जीभ जाड असते. तिसरी गोष्ट, त्यांच्या नाकाचं हाडसुद्धा थोडंसं वाकडं असतं. तर नाकाचं हाड वाकडं असणं, जीभ मोठी असणं, घशाच्या मागची जागा नेझोफॅरिंग स्मॉल असतं आणि हे डबल चिन असणं, या 4-5 गोष्टी असतील की तो पेशंट घोरणारा असतो. माझ्या ओपीडीत पेशंट आला आणि तो पेशंट बघितला की मला काहीही न विचारता लक्षात येतं की हा OSAचा पेशंट आहे. OSA म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, की ज्याला आपण घोरणं म्हणतो. आणि ह्या पेशंट्समध्ये घोरण्याचं प्रमाण जास्त असतं आणि युजली ते रात्री ज्या वेळेला झोपतात सुपाईन पोझिशनमध्ये, म्हणजे उतानं झोपतात, त्यावेळेला तोंड वरती असतं आणि ते झोपल्यानंतर बऱ्याच वेळा ती जीभ आत पडते आणि जीभ आत पडल्यानंतर तोंड उघडं राहतं आणि मग ते घोरायला लागतात. त्यामुळे ह्या पेशंट्सनी केव्हाही लेफ्ट लॅटरल किंवा राईट लॅटरल एका कुशीवर उजवीकडे किंवा डावीकडं झोपणं योग्य असतं, म्हणजे ती जीभ आत पडत नाही, जेणेकरून ते श्वास घेऊ शकतात आणि इतरांनाही सुखकारक होतं. हे एक कारण आहे. आता ह्याच्यावरची जर ट्रीटमेंट म्हटली तुम्ही तर ट्रीटमेंट बऱ्याच असतात. पहिल्यांदा पेशंटचं काउन्सिलिंग करणं, त्याला वजन कमी करायला सांगणं, लाईफस्टाईल चेंज करणं, ऑइली पदार्थ कमी खाणं, सिगरेट दारूचं प्रमाण कमी करायला लावणं, हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर तेवढ्यानी समजा कमी होत नसेल तर त्यावर काही ऑपरेशन्स असतात, परंतु ती ऑपरेशन्स थोडीशी कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्यातून सगळे 100% रिझल्ट्स मिळतील असं नसतं. जेणेकरून त्यांच्या श्वासनलिकेचा मार्ग थोडासा क्लिअर होईल, जागा जास्त मिळेल, अशा प्रकारची ती ऑपरेशन्स असतात. नाकाचं हाड जर वाकडं असेल तर नाकाचं हाड सरळ केलं
तर बऱ्याच वेळा श्वास घ्यायला क्लिअर होतं आणि त्यातून घोरणं कमी होतं. काही काही एक घोरण्यावरती असे छोटे छोटे हे पण आलेले आहेत ना, की एक छोटंसं ते मशीन टाईप असतं की ते तुम्ही लावलं त्याच्यावरती येतो मी. त्याला सीपॅप किंवा बायपॅप म्हणतात. ओके. जे कंटिन्युअस ऑक्सिजनचं प्रेशर दिलं जातं. युरोप किंवा अमेरिकेमध्ये बरेचसे लोक ते सीपॅपचं मशीन किंवा बायपॅपचं मशीन हातात घेऊन फिरत असतात. कुठेही परदेशी गेले, गावाच्या बाहेर गेले तरी बाकीची बॅग, एक बॅग असेल कपड्याची तर दुसरी बॅग असते सीपॅप किंवा बायपॅप मशीनची, की जेणेकरून ते रात्री झोपतात त्यावेळेला तोंडावर तो ऑक्सिजनचा मास्क कसा ठेवलेला असतो आणि त्यातून त्यांना कंटिन्युअस प्रेशर मिळत असतं. त्यामुळे मग वापरणं कितपत योग्य आहे? ते वापरणं योग्य आहे. त्यातनं काही हे प्रॉब्लेम काही येत नाहीत आणि कधी कधी वापरावंच लागतं ते, दुसरा काही उपाय नाही. त्याला आम्ही ॲक्च्युली गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट म्हणतो. 24 कॅरेट गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतो. दुसरी गोष्ट घोरण्याचं म्हणजे आणखीन एक सांगायचं म्हणजे अल्कोहोलिक जे असतात, दारू जास्त पिणाऱ्या लोकांच्यामध्ये हे फार घोरणं डेंजरस असतं. कारण ज्यावेळेला जर त्यांनी अल्कोहोलचं प्रमाण जास्त असेल, खूप दारू प्यायले असतील, आणखीन जर उताणे झोपले आणि जीभ जर ती आत पडली तर सडनली ते घाबरून असे उठतात बऱ्याच वेळेला, किंवा आपण म्हणतो झोपेत गेले. त्याचं कारण हे असं असू शकतं की बऱ्याच वेळेला हे कारण असू शकतं त्याचं की झोपेत ते कम्प्लीट ब्लॉक होतं, ब्रेनचा ब्लड सप्लाय कमी होतो आणि त्यातून मग अटॅक येऊन जातात. ते झोपेत गेला म्हणतात किंवा असं जे काय असतं ते असं होऊ शकतं. तर हे घोरण्यावरती ट्रीटमेंट अशी डायरेक्टली म्हटलं तर बऱ्याच ट्रीटमेंट्स आहेत. मी सांगितलं तुम्हाला, लाईफस्टाईल चेंज करणं, थोडे ऑपरेशन्स वगैरे करून किंवा सीपॅप बायपॅप यातून घोरणं कमी होऊ शकतं. जर आपण बघायला गेलं तर आपला जो मेंदू आहे, कान, नाक, ह्या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी खूप संबंधित आहेत, कनेक्टेड आहेत. तर मग कानाकडून काही रोग जे आहेत तर ते मेंदूला पण तेवढाच परिणाम किंवा घातक ठरू शकतात का? मी ज्या वेळेला प्रॅक्टिस सुरू केली साधारण 1983-84 साली, त्यावेळेला पेशंट आम्ही जे बघायचो ते कानाचे पेशंट बऱ्याच वेळा कानातून पाणी येतं आहे, डिस्चार्ज येतो आहे, पू येतो आहे म्हणून यायचे. त्याला प्रचंड दुर्गंधी येत असायची आणि तिथून मग तिथं ॲब्सेस फॉर्मेशन वगैरे व्हायचं, म्हणजे पू साठायचा आणि तो पू साठवून तो ब्रेनमध्ये पसरू शकतो. कारण कान आणि हे कानाच्या मागचं जे हाड असतं त्याला मॅस्टोइड बोन म्हणतात. त्या मॅस्टोइड बोनमधून तो जर पस वाढत गेला तर तिथनं ते ब्रेनमध्ये तो रोग पसरू शकतो, ज्याला ऑटोजेनिक ब्रेन ॲब्सेस म्हणतात. ऑटोजेनिक कॉम्प्लिकेशन्स ऑफ ब्रेन, इंट्राक्रेनियल कॉम्प्लिकेशन्स, ऑटोजेनिक इंट्राक्रेनियल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे कानापासून मेंदूकडे गेलेली इन्फेक्शन. मग ते जर झालं तर ते म्हणजे जीवाशी खेळ असतो. त्यातून मग मेनिंजायटिस वगैरे असे गंभीर आजार होऊ शकतात आणि मग पेशंट दगावूस होऊ शकतो. 1980-85च्या काळात तेवढी चांगली अँटीबायोटिक्स पण नसायची, त्यामुळे ह्या पेशंट्सना ट्रीट करणं अवघड असायचं. तरी पण आम्ही ऑपरेशन करून जितका तो पस निघेल तो काढायचो. मॅस्टोडेक्टमीचं ऑपरेशन करायचो. पेशंट्सना 2-2, 3-3 महिने दवाखान्यात ठेवावं लागायचं. अँटीबायोटिक तेवढी नसायची. मग हळूहळू पेशंट रिकवर व्हायचे. आता कसं झालेलं आहे की आता हे पेशंट्स फारसे मिळत नाही, कारण लोकांच्यात अवेअरनेस पण आलेला आहे, काळजी घेण्याची हे पण वाढलेली आहे प्रवृत्ती. त्यामुळे लवकर पेशंट डॉक्टरकडे येतात, त्यांना ट्रीट केलं जातं, अँटीबायोटिक दिली जातात. त्यामुळं कानापासून मेंदूकडं रोग व्हायचं प्रमाण हे निश्चितच खूपच कमी झालेलं आहे. आणि कानातूनच असं कधी कधी आवाज आल्यासारखं पण काही काही जणांना जाणवतं, सतत आवाज येतो. कानातून जो आवाज येतो त्याला टिनिटस म्हणतात. टिनिटसला ट्रीटमेंट करणं हे अतिशय अवघड काम आहे, कारण तशी देर इज नो डायरेक्ट ट्रीटमेंट फॉर टिनिटस. पेशंटला विश्वासात घेऊन त्याचं समाधान करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की टिनिटसपासून तुला दिवाला धोका नाही, पुढं काही होणार नाही. पण हे केव्हा सांगायचं की टिनिटसची इन्व्हेस्टिगेशन्स करून त्यात काही निघालं नाही तर. जर एकाच कानामध्ये टिनिटस येत असेल, आवाज येत असेल, तो टिनिटसचा आवाज जो असतो तो रातकिड्याचा आवाज किंवा टेलिफोनची रिंग वाजल्यासारखा आवाज असतो आणि युजली तो आवाज रात्री पेशंट झोपल्यानंतर वातावरणात पूर्ण शांतता असते त्यावेळेला आवाज येतो, कारण त्याचं लक्ष सगळं त्या आवाजाकडे गेलेलं असतं. ज्या वेळेला तो दिवसभर काम करत असतो, इतरांशी बोलत असतो, गप्पा मारत असतो, काम करत असतो, त्यावेळेला त्या आवाजाकडे दुर्लक्ष असतं त्याचं, कारण त्याकडे लक्षच जात नाही, कारण तो कामात बिझी असतो. रात्री झोपल्यानंतर ज्यावेळेला शांतता असते त्यावेळेला तो आवाज तिकडे म्हणजे लक्ष जातं तिकडं. मग त्यावेळेला पेशंट्सना आम्ही सांगतो की बाजूला एखादा रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर ठेवायचा, त्याचं गाणं ऐकायचं, म्हणजे माइंड डायव्हर्शन, अटेन्शन डायव्हर्ट करायचं आणि त्यापासून मग पेशंटचा तो आवाज कमी होतो. त्यासाठी काही गोळ्या पण निघालेल्या आहेत, कॅरोवॅरिन वगैरे अशा. त्या गोळ्या देऊन सुद्धा पेशंट्सना आम्ही सांगतो की ह्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण बऱ्याच दिवसांनी सुद्धा टिनिटस जात नसेल, दोन्ही कानात येत असेल किंवा एकाही कानात असेल तर MRI स्कॅन करणं आवश्यक असतं ब्रेनचा.
ओके. कारण एकाच कानात जर आवाज येत असेल आणि तो जात नसेल बरेच दिवस, तर कधी कधी तिथं आतमध्ये अकॉस्टिक न्यूरोमा नावाचं एक ट्यूमर असतं की जे ब्रेनमध्ये ट्यूमर होऊ शकतं, गाठ होऊ शकते, जे अंतःकरणापासून मेंदूकडे जाणारी जागा असते तिथं होऊ शकते. ओके. आणि हे काही लोकांच्यात MRI स्कॅन केल्यानंतर निघतं आणि त्या पेशंट्सना टिनिटसचा त्रास होत असतो. बरं. नाकाचं पण तसंच आहे, कधी कधी आपण मांस वाढलेलं असतं किंवा हाड थोडंसं त्याच्यावरती मांस हे झालेलं असतं असं काहीतरी म्हणतात, तर तो काय प्रकार आहे, त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायला सांगतात? नाकाचं जे हाड वाढलेलं असतं किंवा मांस वाढलेलं असतं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. नाकाचं हाड वाढलं असेल तर मी सांगितलं की हाड सरळ करून घ्यावं लागतं. हां. त्यामध्ये असं असतं की एक तर फंक्शनल आणि दुसरं ॲस्थेटिक. फंक्शनल म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर नाकाचं हाड आतल्या आत सरळ करणं. ॲस्थेटिक म्हणजे की नाकाचा शेप बदललेला असेल तर तो शेप चेंज करून नाकाची प्लॅस्टिक सर्जरी करणं. आता बरेचसे नट नट्या हे ऑपरेशन्स बऱ्याच वेळा करून घेतात. आता प्रसिद्ध नट नट्यामध्ये प्रियांका चोप्रानी करून घेतले, त्यानंतर ट्विंकल खन्नानी करून घेतले, असे बरेच आहेत. मायकेल जॅक्सननी तर नाकावरती 13 वेळा रायनोप्लास्टीचं ऑपरेशन, त्याला रायनोप्लास्टी म्हणतात, रायनोप्लास्टी ऑपरेशन करून घेतलं आहे. शिल्पा शेट्टी पण आहे. हा, शिल्पा शेट्टी, बरेच जण आहेत. परंतु ऑल ओव्हर द वर्ल्ड असं सिद्ध झालेलं आहे की 65% ऑफ द पेशंट्स हू अंडरगो रायनोप्लास्टी ऑपरेशन्स आर नॉट व्हेरी सॅटिस्फाईड, कारण त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. आमच्याकडे पेशंट येतो त्यावेळेला मुलगा असेल तर त्याची इच्छा असते की मी ऋतिक रोशनसारखं दिसावं. त्याला आम्ही सांगतो तू चेहरा स्वतःचा आधी आरशात बघ आणि मग तुझ्या कल्पना काय आहेत ते सांग, कारण तुझं नाक किती जरी चांगलं केलं तर तू ऋतिक रोशनसारखं दिसणार नाही आहेस. त्यामुळं पेशंटला काउन्सिलिंग करणं ऑपरेशनच्या आधी हे अतिशय महत्त्वाचं असतं की तुला रिझल्ट काय मिळेल. आणि जितकं नाकाचा शेप खराब असतो तितका रिझल्ट चांगला असतो, कारण त्यातनं काहीतरी तुम्ही अचीव करू शकाल. परंतु अगदी छोटंसं मला फक्त येतं असं पाहिजे, तसं थोडंसं असं पाहिजे असं म्हणून जर ऑपरेशनची अपेक्षा असेल तर त्या पेशंटवरती ऑपरेशन टाळणं योग्य असतं, नाही तर ते पेशंट खूप त्रास देतात नंतर, दे नेवर सॅटिस्फाईड. तर ते ॲस्थेटिक सेन्स असतो तो, त्याला रायनोप्लास्टी म्हणतात. तर ते सेप्टोप्लास्टी आणि रायनोप्लास्टी अशी 2 ऑपरेशन असतात. तिसरं जे असतं म्हणजे नाकामध्ये जे पॉलिप्स असतात, ती पॉलिप्स जे असतात ते ॲलर्जिक पॉलिप्स असतात. द्राक्षाचा घड लागल्यासारखी आतमध्ये ती लगटलेली असतात. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते फेस ऑपरेशन करून एंडोस्कोप खाली बघून टीव्हीवर बघून ती काढली जातात. त्याचे रिझल्ट चांगले येतात. कान, नाक, घसा याचं आरोग्य नीट ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? आता कान, नाक, घशाचं आरोग्य म्हणाला तर तुम्ही पहिल्यांदा कानाचं म्हटलं तर मी सांगेन की कानामध्ये पाणी जाऊन देऊ नका. कानात नेहमी कापूस ठेवून अंघोळ करत जावा. प्रवासाला चालला असाल तर सुद्धा थंड हवा असेल तर कानात कापसाचे बोळे ठेवा. कारण तुम्हाला माहीत नाही की बऱ्याच वेळेला थंड हवा असेल आणि तुम्ही जर मोटरसायकल किंवा गाडीतून प्रवास करत असाल तर कान जर त्या थंड हवेला एक्सपोज झाला तर कधी कधी सडनली तुमचा चेहरा वाकडा होऊ शकतो. त्याला फेशियल पाल्सी म्हणतात. म्हणजे चेहऱ्याची जी शीर असते ती एकदम वीक झाली तर त्याला बेल्स पाल्सी म्हणतात. पेशंटचा डोळा बंद होत नाही, असं वाकडं होतं, चेहरा वाकडा होतो आणि तो लवकरात लवकर ट्रीट करावा लागतो, नाही तर ते परमनंट डिसेबिलिटी होऊ शकते. त्यामुळं थंड हवेला प्रवास करताना कानात गोळा ठेवणं किंवा हे आवश्यक आहे. पोहताना वगैरे सुद्धा कानात इयर प्लग्स ठेवून पोहणं आवश्यक आहे, कारण कानात जर घाण पाणी गेलं तर तिथं फंगस इन्फेक्शन होऊ शकतं, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर इवन तुम्ही धुळीच्या ठिकाणी गेला, अस्वच्छ ठिकाणी जाणार असाल तर नाकाला मास्क लावा. म्हणजे नाकातनं येणारे शिंका, पाणी, इतर इन्फेक्शन घशात, तोंडात, नाकात जाणारी ती कंट्रोल करू शकाल. आणि बाकी आपण घशासाठी तर ते व्यसन वगैरे ते सगळं बंदच करायला पाहिजे. हां, घशासाठी कॅन्सर वगैरे तसे दुर्धर गंभीर आजार जे असतील ते टाळण्यासाठी आता मी जी सांगितली ती सगळी व्यसनं कंट्रोल करणं आवश्यक आहे किंवा बंदच केलेली उत्तम. हे जर व्यवस्थित पाळलं तर आपण बरेचसे आजार टाळू शकतो. नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलात. थँक्यू. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि आभार.